हॅलो फ्रेंड्स. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे 9th स्टँडर्डचा जो मॅथ्स 1चा 5th नंबरचा चॅप्टर आहे लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स. त्याच्यामधला जो तुमचा प्रॅक्टिस सेट 5.2 आहे त्या प्रॅक्टिस सेट मधली क्वेश्चन नंबर 7च्या पुढची जी एक्झाम्पल आहे ती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहे. याच्या आधी आपण व्हिडिओ फर्स्ट टाकलाय त्याच्यामध्ये पूर्ण या चॅप्टरचे इंट्रोडक्शन सांगितलेलं आहे. त्याच्यामध्ये चॅप्टरच्या नावाच्या अर्थापासून ते पूर्ण सगळ्या ज्या बेसिक कन्सेप्ट आहेत, ऍडिशन कधी करायची, सबट्रॅक्शन कधी करायची, कशी इक्वेशन सॉल्व्ह करायची, याचं सगळ्याचं इंट्रोडक्शन दिलेलं आहे चॅप्टर फर्स्ट मध्ये. त्यानंतर ना त्या व्हिडिओमध्ये मी एक ट्रिक देखील सांगितलेली आहे की दोन लिनियर इक्वेशन कशी सोडवायची, ऍडिशन कधी करायची आणि सबट्रॅक्शन कधी करायची. त्यामुळे तो व्हिडिओ जाऊन बघितला नसेल तर तो व्हिडिओ जाऊन नक्कीच चेक करा. त्यानंतरचा जो व्हिडिओ टाकलाय त्याच्यामध्ये पूर्ण प्रॅक्टिस सेट 5.1 मधील एक्झाम्पल आहेत, तो देखील व्हिडिओ बघा. आणि त्यानंतरच्या व्हिडिओमध्ये प्रॅक्टिस सेट 5.2 मधील जी ह्याच्या आधीची एक्झाम्पल आहेत ती देखील आपण बघितलेले आहेत. आता आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे 7च्या पुढची जी एक्झाम्पल आहे ती. प्रत्येक व्हिडिओमध्ये तुमच्या पूर्ण बेसिक कन्सेप्ट पासून प्रत्येक शब्दाचा अर्थ असेल, त्यानंतर एकदम सोप्या भाषेमध्ये आणि सोप्या ट्रिक्समध्ये सांगितलेले आहेत. प्रत्येक एक्झाम्पल कसं लक्षात ठेवायचं हे देखील सांगितलेलं आहे. त्यामुळे आधीचे व्हिडिओ जाऊन नक्कीच चेक करा. व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तर आता बघा आपण क्वेश्चनला स्टार्ट करूया. काय सांगितलंय बघा 7 नंबरचा क्वेश्चन. द सम ऑफ द डिजिट्स इन 2 डिजिट नंबर. बघा आपल्याला इथे किती डिजिट नंबर घ्यायला सांगितलंय तर 2 डिजिट नंबर. प्रत्येक जे तुमचं एक्झाम्पल आहे त्यातला प्रत्येक स्टेटमेंटचा किंवा प्रत्येक शब्दाचा आपण अर्थ बघणार आहे. बघा तुम्हाला काय घ्यायला सांगितलं तर सम घ्यायला सांगितल्या. कुणाची सम घ्यायची तर 2 डिजिट नंबर. आता बघा तुम्हाला माहित आहे की 2 डिजिट नंबर कुणाला म्हणायचं. आता मी एक नंबर कन्सिडर केला 23. हा किती डिजिट नंबर झाला? 2 डिजिट नंबर झाला. आता हे एक्झाम्पल सॉल्व्ह करताना तुम्हाला आधी हे माहित पाहिजे की हा जो नंबर आहे हा नंबर कसा तयार होतोय हे माहित पाहिजे. आता बघा ह्याला आपण 2 डिजिट नंबर म्हणतोय. आता मी घेतलं 4 6 7. हा किती डिजिट नंबर झाला? 3 डिजिट नंबर झाला. मग ह्या एक्झाम्पल मध्ये मला किती डिजिट नंबर कन्सिडर करायचे आहेत तर 2 डिजिट नंबर कन्सिडर करायचे आहेत. बरोबर आहे. आता बघा 2 डिजिट नंबर मी कन्सिडर केलाय. तुम्हाला माहित आहे की हा जो 3 आहे ह्या 3 ला कोणतं प्लेस म्हणतोय आपण? युनिट प्लेस म्हणतोय. बरोबर आहे. म्हणजे 3 म्हणजे झालं तुमचं युनिट प्लेस आणि 2 ला कोणतं प्लेस म्हणतोय आपण? टेन्स प्लेस म्हणतोय. बरोबर आहे. म्हणजे 2 म्हणजे तुमचा झाला टेन्स प्लेसचा नंबर. आता तुम्हाला हे पण माहित असेल की हा नंबर कसा तयार होतोय. आता बघा तुम्ही 4थी 5वीला असताना शिकलायचा जो तुमचा टेन्स प्लेसचा नंबर असेल म्हणजेच मराठीमध्ये त्याला म्हणताय तुम्ही दशक स्थानाचा नंबर. बरोबर आहे. आणि युनिट प्लेसला म्हणताय एकक स्थानाचा नंबर. जर जो तुमचा दशक स्थानाचा नंबर आहे त्याला आपण कितीने मल्टिप्लाय करतोय तर 10 ने मल्टिप्लाय करतोय. बरोबर आहे. म्हणजे हा नंबर कसा तयार होतोय बघा. जो तुमचा टेन्स प्लेसचा नंबर आहे त्याला आपण मल्टिप्लाय करायचं 10 ने. बघा टेन्स प्लेसचा नंबर आहे 2, त्याला मल्टिप्लाय केलं 10. मध्ये साइन द्यायचं प्लस, मध्ये साइन कोणतं द्यायचं प्लस. त्यानंतर युनिट प्लेसचा नंबर कोणता आहे? 3. मग तुम्हाला माहित आहे की युनिट प्लेसच्या नंबरला आपण कितीने मल्टिप्लाय करतोय? युनिट म्हणजे एकक स्थानचा अंक, त्याला आपण कितीने मल्टिप्लाय करतोय तर 1 ने मल्टिप्लाय करतोय. मग बघा 3 into 1. आता बघा मल्टिप्लिकेशन करूया. 2 10 जा 20 प्लस 3 1 जा 3. मग बघा 20 प्लस 3 ऍडिशन किती येत्या? 23. म्हणजे हा जो नंबर आहे 23 हा नंबर असा तयार होतोय. हे ह्या एक्झाम्पल मध्ये तुम्हाला लक्षात यायला पाहिजे. तर हा क्वेश्चन जो आहे तो आपल्याला सॉल्व्ह करता येतोय. बघा टेन्स प्लेसच्या नंबरला कितीने मल्टिप्लाय करायचं 10 न आणि युनिट प्लेसच्या नंबरला कितीने मल्टिप्लाय करायचं 1 न. असा तुमचा 2 डिजिट नंबर तयार होतोय. आता कन्सिडर करा मी एक 3 डिजिट नंबर घेतला. मग बघा 3 डिजिट नंबर मध्ये हा कोणता प्लेस झाला? लास्टचा जो प्लेस असतोय तो कोणता असतोय? ऑलवेज युनिट प्लेस असतोय. जो मधला आहे तो कोणता असतोय? टेन्स प्लेस. आणि फर्स्ट कोणता असणार आहे? 3 डिजिट नंबर आहे म्हणजे 100 प्लेस. आता तुम्हाला माहित आहे 100 प्लेसच्या नंबरला कितीने मल्टिप्लाय करणार आहे? 100. मग बघा 6 into 100 परत मध्ये साइन प्लस 7. 7 म्हणजे कोणता? टेन्स प्लेसचा नंबर. मग टेन्स प्लेसच्या नंबरला कितीने मल्टिप्लाय करायचं? 10 न. मग बघा 7 into 10 प्लस युनिट प्लेसच्या नंबरला आपण कितीने मल्टिप्लाय करतोय? 1 न. मग बघा 6 into 1. आता बघा कॅल्क्युलेशन करूया. 100 6 जा 600, 7 10 जा 70, 6 1 जा 6. म्हणजे याची ऍडिशन किती येणार आहे? 600
76 याची त्याची ऍडिशन येणार, म्हणजे जो तुमचा 100 प्लेस म्हणजे 3 डिजिट नंबर आहे तो तुमचा असा तयार होतोय. आपल्याला आता ह्या एक्झाम्पलमध्ये 2 डिजिट नंबर पाहिजे, पण आपण वरचं काय करणार आहे कन्सिडर. आता बघा 2 डिजिट नंबर कसा तयार होतोय हे तुमच्या लक्षात आलं असेल. आता बघा हे रफ करा. 3 डिजिट नंबरची जी एक्झाम्पल आहे ती तुम्हाला नेक्स्ट इयरला म्हणजे 10th स्टँडर्डला आहे ह्या टाईपने सोडवायची. आता बघा पुढे क्वेश्चन काय सांगितलंय बघा, त्या 2 डिजिट नंबरची आपल्याला घ्यायचे सम, आणि ती सम क्वेश्चन मध्ये किती सांगितल्या 9 सांगितल्या. पुढे बघा द नंबर ऑब्टेन्ड बाय इंटरचेंजिंग द डिजिट्स. बघा डिजिटची इंटरचेंज करायची आहे. इंटरचेंज म्हणजे काय करायची तर अदला बदल. इंटरचेंज म्हणजे काय करायची अदला बदल करायला सांगितल्या. पुढे काय सांगितलंय बघा, इंटरचेंजिंग द डिजिट्स एक्सिड्स द ओरिजिनल नंबर. आता तुम्हाला एक्सिड्स या शब्दाचा अर्थ माहित पाहिजे, तर एक्सिड्स म्हणजे काय जास्त. एक्सिड्स म्हणजे काय जास्त. तर तुम्हाला माहित आहे जर जास्त असल्यानंतर तुम्ही प्लस साइन वापरणारा का मायनस वापरणारा, प्लस साइन आपण वापरतोय, आणि कमी असल्यानंतर कोणतं साइन वापरतोय आपण मायनस. पुढे बघा एक्सिड्स द ओरिजिनल नंबर बाय 27 म्हणजे ओरिजिनल नंबर पेक्षा जास्त आहे किती न तर 27 न. पुढे तुम्हाला काय फाइंड करायचंय बघा, फाइंड 2 डिजिट नंबर. आपल्याला काय फाइंड करायचं आहे तर एक 2 डिजिट नंबर काय करायचंय फाइंड करायचा आहे. मग तुम्हाला माहित आहे लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल्स चॅप्टर मध्ये मी प्रत्येक एक्झाम्पल मध्ये क्वेश्चन वरून कसे स्टेटमेंट तयार करायचे हे शिकवलेलं आहे, जिथल्या तिथं अर्थ लक्षात घेऊन. आता बघा या एक्झाम्पल वरून आपल्याला एकूण 2 इक्वेशन तयार करायला पाहिजेत. जी इक्वेशन कशी असणार आहे तुमची लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल्स, आणि ती 2 इक्वेशन आपल्याला काय करायला पाहिजेत सॉल्व्ह करायला पाहिजेत, म्हणजेच तुम्हाला 2 डिजिट नंबर काय होणार आहे मिळणार आहे. कशी इक्वेशन सॉल्व्ह करायची एकदम सोपी ट्रिक सांगितलेली आहे, त्याच्यासाठी इंट्रोडक्शनचा व्हिडिओ जाऊन नक्कीच बघा, म्हणजे तुम्हाला या चॅप्टरमध्ये कुठेच काही अडचण येणार नाही. तर आता बघा 2 डिजिट नंबर आपल्याला काय करायचं फाइंड करायचं आहे. मग आपण काय करतोय कन्सिडर करताना जे तुम्हाला मी सांगितलंय वर्ड प्रॉब्लेम मध्ये जे फाइंड करायचं आहे त्याच्यासाठी व्हेरिएबल कन्सिडर करायचं, बरोबर आहे. मग आता मला काय फाइंड करायचं ह्या एक्झाम्पल मध्ये 2 डिजिट नंबर. मग 2 डिजिट नंबर मध्ये कोणकोणतं प्लेस असतंय युनिट प्लेस आणि टेन्स प्लेस. म्हणजे मला युनिट प्लेस साठी कोणता तरी एक व्हेरिएबल कन्सिडर करायला पाहिजे आणि टेन्स प्लेस साठी कोणता तरी एक व्हेरिएबल कन्सिडर करायला पाहिजे, बरोबर आहे. मग आता बघा आपण काय करूया, जो तुमचा युनिट प्लेसचा नंबर आहे बघा आन्सर मध्ये लेट युनिट्स प्लेस नंबर बी एक्स. युनिट प्लेसच्या नंबरला मी काय कन्सिडर केले एक्स कन्सिडर केले, आणि टेन्स प्लेस नंबर बी वाय. बघा युनिट प्लेसच्या नंबरला मी कन्सिडर केले एक्स आणि टेन्स प्लेसच्या नंबरला कन्सिडर केले मी वाय. आता बघा क्वेश्चन मध्ये ज्या 2 कंडिशन दिल्या त्या कंडिशन नुसार आपण काय करूया 2 इक्वेशन तयार करूया आणि ती 2 इक्वेशन सॉल्व्ह करूया. मग बघा काय लिहिणार आहे तुम्ही तर फ्रॉम फर्स्ट कंडिशन. बघा पहिल्या कंडिशन नुसार. आता पहिली कंडिशन तुमच्या एक्झाम्पल मध्ये कुठून कुठपर्यंत आहे बघा, ह्या द पासून इज 9 इथपर्यंत आपली फर्स्ट कंडिशन आहे, आणि दुसरी कंडिशन बघा ह्या द पासून ह्या 27 पर्यंत. जे मी स्क्वेअर ब्रॅकेट केलेत त्याच्यामध्ये 2 तुमच्या कंडिशन दिलेले आहेत. आता बघा कंडिशन नुसार कसं इक्वेशन तयार करायचं ते तुम्हाला सांगणार आहे. फर्स्ट बघा काय पहिली कंडिशन काय, द सम ऑफ द डिजिट्स इन 2 डिजिट नंबर इज 9. आता बघा तुम्हाला काय घ्यायला सांगितलं सम. सम म्हणजे कोणतं साइन वापरणारा तुम्ही प्लस साइन वापरणारा, बरोबर आहे. त्यानंतर ना कुणाची सम घ्यायला सांगितल्या 2 डिजिट नंबर. आता बघा 2 डिजिट नंबर मध्ये आपण काय काय कन्सिडर केलंय तुम्हाला माहित आहे. 2 डिजिट मध्ये कोणकोणते प्लेस असतात तर युनिट प्लेस आणि टेन्स प्लेस. मग बघा युनिट प्लेस म्हणजे काय तुमचं एक्स आणि टेन्स प्लेस म्हणजे काय तुमचं वाय. मग आता बघा ते जे 2 डिजिट नंबर आहेत त्यांची आपल्याला काय घ्यायला सांगितलं सम. मग म्हणून मी साइन कोणतं दिलं सम. परत बघा ह्या दोघांची 2ची प्लेसेस आहेत 2 डिजिट नंबरचे आपल्याला सम घ्यायचे. मग बघा जे युनिट प्लेस आहे त्याला आपण कन्सिडर केलंय एक्स, आणि जे टेन्स प्लेस आहे त्याला कन्सिडर काय केलंय वाय. म्हणजे जे 2 डिजिट आहेत त्यांची मला घ्यायचे सम, आणि ती सम किती आहे म्हणून सांगितले सम इज 9 म्हणजे इज इक्वल टू तुम्ही किती लिहिणार 9. हे झालं तुमच्या पहिल्या स्टेटमेंट वरून पहिलं इक्वेशन. याला आपण इक्वेशन नंबर 1 कन्सिडर करणार.
बघा फर्स्ट इक्वेशन लक्षात आलं काय तुमच्या, सम घ्यायचे आहे म्हणून मी साइन वापरलं प्लस. कुणाची सम घ्यायची आहे, 2 डिजिटची. मग 2 डिजिटला मी काय कन्सिडर केलंय, एक्स आणि वाय, म्हणून मी लिहिलं एक्स आणि वाय. आणि किती सम सांगितल्या, इज 9 म्हणले, म्हणून मी पुढे काय लिहिले, इज इक्वल टू 9. हे झालं तुमच्या फर्स्ट कंडिशन नुसार फर्स्ट इक्वेशन. आता बघा फ्रॉम सेकंड कंडिशन, फ्रॉम सेकंड कंडिशन. आता पुढची कंडिशन काय सांगितलंय बघा, द नंबर ऑब्टेन्ड बाय इंटरचेंजिंग द डिजिट्स. आता बघा तुम्हाला डिजिटची काय करायची आहे, इंटरचेंज. मग कोणकोणत्या डिजिट आहेत तुमच्याकडं, एक्स आणि वाय. मग इंटरचेंज बघा मी लिहिलं एक्स आणि वाय. मग इंटरचेंज करायची म्हणजे काय करायची, तर अदला बदल. म्हणजेच काय करायचं, जिथं एक्स आहे तिथे लिहायचं वाय आणि जिथं वाय आहे तिथे लिहायचं एक्स. म्हणजे काय लिहिणार, वाय आणि एक्स. बघा अदला बदल करायची म्हणजे जिथे एक्स आहे तिथे लिहायचं वाय आणि जिथं वाय आहे तिथं काय लिहिणार तुम्ही, एक्स. बघा पुढे काय सांगितलंय बघा, इंटरचेंजिंग द डिजिट्स एक्सिड्स द ओरिजिनल नंबर बाय 27. आता बघा तुम्हाला काय सांगितलंय, तर पहिल्यांदा इंटरचेंज करायचे. कुणामध्ये इंटरचेंज करायचे आहे, तर ओरिजिनल नंबर मध्ये. आता आपल्याला आधी काय फाइंड करायला पाहिजे, ओरिजिनल नंबर फाइंड करायला पाहिजे, बरोबर आहे. मग आता बघा ओरिजिनल नंबर कसा फाइंड करायचा. आता बघा टेन्स प्लेसच्या खालीच आपण काय लिहूया, ओरिजिनल नंबर लिहूया. नाही तर थांबा सर इथे लिहू. ओरिजिनल नंबर. आता ओरिजिनल नंबर कसा लिहायचा बघा, सेम मी इथं सांगितलं तसंच. टेन्स प्लेसचा पहिल्यांदा युनिट प्लेसचा नंबर आहे त्याला कितीने मल्टिप्लाय करायचं, आताच आपण बघितलंय तर 1 न. मग बघा युनिट प्लेसचा नंबर कोणता आहे तुमचा, एक्स. मग तुम्ही एक्स ला कितीने मल्टिप्लाय करणारा, 1 न मल्टिप्लाय करणारा, बरोबर आहे. आणि जो तुमचा टेन्स प्लेसचा नंबर आहे त्याला कितीने मल्टिप्लाय करणारा, तर बघा टेन्स प्लेसचा नंबर कोणता आहे तुमचा, वाय. मग त्याला तुम्ही कितीने मल्टिप्लाय करणारा, टेन्स प्लेसच्या नंबरला आपण कितीने मल्टिप्लाय करतोय, 10 न. म्हणजे आपण पण टेन्स प्लेसच्या नंबरला कितीने मल्टिप्लाय करणार आहे, 10 न. म्हणजे ओरिजिनल नंबर काय येणार बघा, 10y प्लस एक्स. हा आपला कोणता नंबर असणार आहे, ओरिजिनल नंबर. काय येणार आहे, 10y प्लस एक्स असणार आहे. आता बघा पुढचं, बघा आपला ओरिजिनल नंबर किती आलाय, 10y प्लस एक्स. आता बघा सेकंड कंडिशन घेऊया आपण. काय सांगितलंय सेकंड कंडिशन मध्ये, द नंबर ऑब्टेन्ड बाय इंटरचेंजिंग द डिजिट्स. तुम्हाला पहिल्यांदा कोणता नंबर घ्यायचा आहे, की इंटरचेंजिंग नंबर करून घ्यायचा आहे. आता बघा ओरिजिनल नंबर काय तुमचा, 10y प्लस एक्स. आता इथं डिजिटचे आपण काय करूया, इंटरचेंज. म्हणजे जिथं एक्स आहे तिथं वाय लिहायचं आणि जिथं वाय आहे तिथं काय लिहायचं, एक्स. म्हणजे बघा 10 इथं वाय आहे म्हणजे इथं तुम्ही काय लिहिणार, एक्स. आणि बघा इथं एक्स आहे म्हणजे इथं काय लिहिणार आहे तुम्ही, वाय. बाकीचं साइन तेन काय येणार आहे तुमचं, ऍज इट इज येणार आहे. मग बघा काय लिहिणार, 10x प्लस वाय इज इक्वल टू, पुढे बघा इंटरचेंजिंग द डिजिट्स एक्सिड्स द ओरिजिनल नंबर. जो तुमचा ओरिजिनल नंबर आहे त्याच्यापेक्षा जास्त आहे. कितीने जास्त आहे, 27 न. मग बघा आधी आपण लिहूया ओरिजिनल नंबर. मग ओरिजिनल नंबर किती आहे तुमचा, 10y प्लस एक्स. त्याच्यापेक्षा काय सांगितलंय, जास्त. मग जास्त म्हणून कोणतं साइन वापरायचं, प्लस. कितीने जास्त आहे, तर 27. म्हणजे आपल्याला दुसरं इक्वेशन काय मिळालंय बघा, 10x प्लस वाय इज इक्वल टू 10y प्लस एक्स. आणि प्लस काय किती लिहिणार आहे आपण, 27. आता बघा हे इक्वेशन काय करूया, सॉल्व्ह करूया. मग काय करूया, हा 10x आणि प्लस वाय ऍज इट इज ठेवला. परत बघा हा पूर्ण ब्रॅकेट प्लस आहे, या साईडला आल्यानंतर काय होणार आहे, मायनस होणार आहे. म्हणजे बघा मायनस 10y आणि प्लस किती लिहिणार आहे, एक्स. आणि इज इक्वल टू आपण काय लिहिणार आहे, 27. मग बघा हा 10x प्लस वाय, परत बघा साइन कोणतं येणार आहे, मायनस 10y. परत बघा हा मायनस आणि हा प्लस काय येणार आहे इथं, मायनस एक्स. आणि इज इक्वल टू 27. आता बघा ज्या तुमच्या लाईक टर्म्स आहेत त्यांची काय करायची, ऍडिशन सबट्रॅक्शन जे काय साइन असेल ते. मग लाईक टर्म्स कुणाला म्हणायचं, ज्या तुमच्या एक्स एक्सच्या टर्म्स आहेत त्या आणि ज्या वाय वायच्या टर्म्स आहेत त्या. मग आता बघा ही एक एक्सची टर्म आहे आणि ही एक एक्सची टर्म आहे. आता बघा वायची, ही एक वायची टर्म आहे आणि ही एक वायची टर्म आहे. आता बघा 10x आणि हा मायनस एक्स आहे. मग 10x मायनस, आता याला कोइफिशियंट नाही म्हणजे कोइफिशियंट किती असतोय, 1. मग बघा 10 मायनस 1 आन्सर किती येणार आहे, 9. आणि हा व्हेरिएबल जो आहे एक्स तो ऍज इट इज लिहिला. परत बघा प्लस मायनस मायनस,
साईन कोणत्या संख्येचं देतोय आपण? मोठ्या संख्येचं. मग बघा प्लस मायनस मायनस मोठी संख्या बघा हा 1 आहे हा 10 आहे म्हणजे ह्याचं साईन देणार म्हणजे मी देणार साईन मायनस. परत बघा 10 ह्याला कोइफिशियंट नाही म्हणजे किती असतोय 1. मग 10 मायनस 1 आन्सर येणार आहे 9 आणि हा y आणि इज इक्वल टू लिहिणार 27. आता बघा काय इक्वेशन मिळाले 9x मायनस 9y इज इक्वल टू 27. आता बघा तिन्ही पण टर्म्सला कितीने डिवाइड होऊ शकते 9 ना. मग आपण काय करूया डिवायडेड each term by 27. इथे काय काय बघा 9x अपॉन 9 मायनस 9y अपॉन 9 इज इक्वल टू 27 अपॉन 9. काय काय कॅन्सल होते बघा ह्या 9 ला हा 9 कॅन्सल. परत बघा ह्या 9 ला हा 9 कॅन्सल. 9 1 जा 9 9 3 जा किती येते 27. म्हणजे आपल्याला काय इक्वेशन मिळालं बघा हे रफ करूया. बघा सेकंड इक्वेशन काय मिळालं आपल्याला एक्स हा इथं मायनस आहे. एक्स मायनस वाय इज इक्वल टू 3. बघा एक्स मायनस वाय इज इक्वल टू 3 ह्याला इक्वेशन नंबर देऊया 2. बघा हे फर्स्ट इक्वेशन मिळाले तुम्हाला आणि हे कोणते इक्वेशन मिळाले तुम्हाला सेकंड इक्वेशन मिळाले. आता ही दोन इक्वेशन आपल्याला काय करायचे तर सॉल्व्ह करायचे. मग बघा कशी सॉल्व्ह करायची मी त्याच्यासाठी तुम्हाला ट्रिक सांगितलेले. काय चेक करायचं त्याचं साइन चेक करायचं. बघा फर्स्ट इक्वेशन मध्ये बघा एक्सचं साइन कोणतं आहे प्लस ह्या एक्सचं पण साइन कोणतं आहे प्लस. पहिल्यांदा इक्वेशन सॉल्व्ह करताना आपण काय चेक करतोय की दोन्ही व्हेरिएबल पैकी एका व्हेरिएबलचा कोइफिशियंट काय पाहिजे सेम पाहिजे. मग बघा इथं एक्स ला कोइफिशियंट नाही म्हणजे किती आहे 1. इथं पण बघा एक्स ला कोइफिशियंट नाही आहे म्हणजे किती आहे 1 आहे. परत बघा वायचं बघूया इथं पण बघा वाय ला कोइफिशियंट नाही म्हणजे 1 आहे आणि इथं पण वाय ला कोइफिशियंट नाही म्हणजे किती आहे 1. म्हणजे दोन्ही पण व्हेरिएबलचं कोइफिशियंट तुमचं काय आहे सेम. जर सेम नसेल तर आपण काय करून घेतोय सेम करून घेतोय बरोबर आहे. मग आता बघा इथं मायनस वाय आहे आणि इथं प्लस वाय आहे बरोबर आहे. मी इक्वेशन सोडवतोय याचा अर्थ काय करतोय दोन्ही व्हेरिएबल पैकी एक व्हेरिएबल मला कॅन्सल करायचा असतोय म्हणजे मला दुसऱ्या व्हेरिएबलचा आन्सर मिळते बरोबर आहे. मग आता बघा हा प्लस वाय आणि हा मायनस वाय ऍडिशन केल्यानंतर कसं चेक करायचं मी सांगितलं तुम्हाला चिन्ह बघून. बघा इथं मधलं साइन आहे प्लस इथं साइन आहे मायनस. मग जर तुमची दोन साइन डिफरंट असतील तर त्या दोन इक्वेशनची तुम्हाला काय करायचं म्हणून सांगितले मी ट्रिक मध्ये ऍडिशन करायची. आणि जर सेम साइन असतील म्हणजे इथं पण प्लस आणि इथं पण प्लस असेल किंवा इथं पण मायनस आणि इथं पण मायनस असेल तर त्या दोन इक्वेशनची करायची सबस्ट्रॅक्शन. काय करायची सबस्ट्रॅक्शन. आता बघा प्लस आणि मायनस म्हणजे दोन डिफरंट साइन झालीत म्हणून मी ह्या दोन इक्वेशनची करणार आहे ऍडिशन. मग बघा काय लिहिणार ऍडिंग इक्वेशन 1 and 2. मग बघा इक्वेशन 1 काय आहे तर एक्स प्लस वाय इज इक्वल टू 9 प्लस एक्स मायनस वाय इज इक्वल टू 3. आता बघा ऍडिशन करूया एक्स प्लस एक्स किती येणार आहे 2x. परत हा प्लस वाय मायनस वाय काय होणार आहे कॅन्सल इज इक्वल टू 9 प्लस 3 ऍडिशन किती येणार आहे 12. आता बघा मला कुणाचं आन्सर काढायचं आहे एक्सचं. परत बघा 2 मल्टिप्लिकेशनला आहे त्या साईडला गेल्यानंतर डिव्हिजनला आधी आपण काय करतोय ह्या साईडचा नंबर लिहितोय आणि मग शिफ्ट झालेला नंबर लिहितोय म्हणजे अपॉनला किती लिहिणार 2. परत बघा 2 1 जा 2 आणि 2 6 जा 12 म्हणजेच आपल्याला एक्सचा आन्सर किती मिळणार आहे एक्सचा आन्सर किती मिळणार आहे तुम्हाला 6 मिळणार आहे बरोबर आहे. आता बघा एका व्हेरिएबलचा आन्सर मिळाल्यानंतर ना दुसऱ्या व्हेरिएबलचा आपण आन्सर कसं काढतोय तर ही एक्सची व्हॅल्यू दोन इक्वेशन पैकी कोणत्या पण इक्वेशन मध्ये पुट केल्यानंतर आपल्याला सेकंड व्हेरिएबलचा आन्सर मिळते. मग बघा आपण कोणत्या इक्वेशन मध्ये पुट करूया फर्स्ट मध्ये करूया. मग बघा एक्स इज इक्वल टू 6 पुट इन इक्वेशन 1. मग आता बघा इक्वेशन 1 मध्ये पुट करूया. काय इक्वेशन 1 आहे तुमचं तर एक्स प्लस वाय इज इक्वल टू 9. बघा एक्स प्लस वाय इज इक्वल टू 9. बघा जिथं एक्स आहे तिथं काय पुट करायचं 6. इथं एक्स आहे इथं 6 पुट केलं प्लस वाय इज इक्वल टू 9. मला कुणाचं आन्सर पाहिजे वायचं. हा प्लस 6 आहे त्या साईडला गेलं काय होणार आहे मायनस 6 होणार आहे. मग बघा 9 मायनस 6 म्हणजे वायचं आन्सर किती येणार आहे 9 मायनस 6 सबस्ट्रॅक्शन येणार आहे 3. म्हणजे बघा वायचं आन्सर आपल्याला किती मिळालंय 3.
अजून बघा आपला आन्सर संपलंय काय, आपल्याला काय फाइंड करायचं आहे, 2 डिजिट नंबर. मग बघा देअरफॉर 2 डिजिट नंबर इज, आता बघा 2 डिजिट नंबर. आता बघा आपण जे कन्सिडर केले ते बघूया. युनिट प्लेसला मी काय कन्सिडर केलंय, एक्स. मग युनिट प्लेस आपण कुठे लिहितोय, आता बघा 27 लिहिलं तर हा कोणता नंबर आला तुमचा, युनिट प्लेसचा. आणि हा 2 म्हणजे कोणता आला, तर टेन्स प्लेसचा. म्हणजे जो तुमचा युनिट प्लेसचा नंबर आहे तो आपण RHS ला लिहितोय. मग बघा युनिट प्लेसला आपण कन्सिडर केलंय एक्स, मग एक्सची व्हॅल्यू किती आली आहे, 6. म्हणजे तुम्ही उजव्या साईडला लिहिला. परत टेन्स प्लेसचा नंबर आपण कोणत्या साईडला लिहितोय, डाव्या साईडला. मग टेन्स प्लेसच्या व्हॅल्यूला आपण काय कन्सिडर केलंय, वाय. मग बघा वायचं आन्सर किती आलं, 3. म्हणजेच तुमचा 2 डिजिट नंबर किती येणार आहे, 36. बघा आलाय का 36 2 डिजिट नंबर. लक्षात आलं एक्झाम्पल. 2 डिजिट नंबर आपल्याला फाइंड करायचा होता आणि आपला 2 डिजिट नंबर आलाय 36. बघा हे एक्झाम्पल लक्षात आलं काय. किंवा तुम्ही असं जरी हे असं केलं तरी पण चालतंय. किंवा मग इज इक्वल टू, आता ओरिजिनल नंबर काय आपला 10y प्लस एक्स, बरोबर आहे. हा तुमचा ओरिजिनल नंबर आहे. आता ह्याच्यामध्ये व्हॅल्यू पुट करा. 10 इंटू वायची व्हॅल्यू किती आहे, 3 प्लस एक्स, एक्सची व्हॅल्यू किती आहे, 6. मग बघा 10 इंटू 3 30 प्लस 6 म्हणजेच तुम्हाला परत आन्सर किती मिळणार आहे, 36. असं जरी केलं तरी चालतंय किंवा मगाशी मी सांगितलं तसं केलं तरी पण चालतंय. कसं जरी केलं तर उत्तर तुमचं काय येणार आहे, 36च येणार आहे. आणि हा आपला झाला 2 डिजिट नंबर आणि तोच तुम्हाला काय करायचा होता, फाइंड करायचा होता. बघा प्रत्येक स्टेटमेंटवरून पहिली कंडिशन कुठून कुठेपर्यंत आहे, सेकंड कंडिशन कुठून कुठेपर्यंत आहे, हे सगळं ह्या एक्झाम्पलमध्ये एक्सप्लेन केलंय. हा लक्षात आला का, बघा क्वेश्चन पूर्ण स्क्रीनशॉट मारून घ्यायचा म्हणजे तुमच्या लक्षात येईल आन्सर. आता बघा 7 नंबरचा क्वेश्चन बघितला. आता बघा क्वेश्चन नंबर 8 काय दिलाय बघा. क्वेश्चन नंबर 8 मध्ये इन ट्रायंगल ABC द मेजर्स ऑफ अँगल A इज इक्वल टू द सम ऑफ मेजर ऑफ अँगल B अँड अँगल C. तुम्हाला एक ट्रायंगल सांगितलाय. कोणता ट्रायंगल सांगितलाय, तर ABC. आता बघा हा ABC हा आपला ट्रायंगल आहे. या ट्रायंगल मध्ये तुम्हाला फर्स्ट कंडिशन काय दिल्या बघा, तर बघा अँगल A इज इक्वल टू म्हणले. बघा अँगल A लिहिलं, इज इक्वल टू सम ऑफ म्हणले. सम म्हणजे कोणतं साईन घेणार आपण, प्लस. कुणाची सम घ्यायची, तर मेजर्स ऑफ अँगल B अँड अँगल C. म्हणजे बघा अँगल B आणि काय लिहिणार आपण, अँगल C. म्हणजे अँगल A हा कुणाच्या इक्वल आहे, B आणि C ची जेवढी ऍडिशन असेल त्याच्या हा काय आहे, इक्वल आहे. असं तुम्हाला फर्स्ट कंडिशन सांगितलं. म्हणजे इथंपर्यंत आपली फर्स्ट कंडिशन आहे. सेकंड कंडिशन काय सांगितलंय बघा, ऑल्सो द रेशो ऑफ मेजर्स ऑफ अँगल B अँड अँगल C. म्हणजे सेकंड कंडिशन मध्ये आपल्याला काय घ्यायला सांगितलंय, तर अँगल B आणि अँगल C चा रेशो घ्यायचा आहे. तुम्हाला माहित आहे रेशो म्हणजे आपण कसं लिहितोय, न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरच्या फॉर्म मध्ये. मग बघा अँगल B आणि अँगल C कसं लिहिलं, अँगल B अपॉन अँगल C इज इक्वल टू किती रेशो दिलाय, तर 4:5. मग तुम्हाला माहित आहे 4:5 कसं लिहितोय आपण, 4/5. ही झाली तुमची सेकंड कंडिशन आणि ही झाली तुमची फर्स्ट कंडिशन. काय फाइंड करायचंय बघा, देन फाइंड मेजर्स ऑफ अँगल्स ऑफ ट्रायंगल. म्हणजे तुम्हाला हा जो ट्रायंगल आहे ABC ह्याचे 3 अँगल फाइंड करायचे आहेत. कोणकोणते 3 अँगल आहेत बघा, अँगल A, अँगल B आणि अँगल C चं आपल्याला काय फाइंड करायचंय, मेजरमेंट फाइंड करायचंय. बघा क्वेश्चन लक्षात आलं काय तुमच्या. आता आपण काय करूया, ज्या क्वेश्चन मध्ये कंडिशन दिल्या त्याच्यावर इक्वेशन तयार करूया आणि ती इक्वेशन काय करायचे आहेत, सॉल्व्ह करायचे आहेत. आता बघा याच्यामध्ये तुम्हाला 3 अँगल फाइंड करायचे आहेत ट्रायंगलचे. त्यामुळे आपल्याला ABC हा ट्रायंगल सांगितलाय, त्यामुळे XY हे व्हेरिएबल कन्सिडर करायची गरज आहे का, नाही. कसं आन्सर लिहायचं बघा, काय सांगितलं आन्सर मध्ये, इन ट्रायंगल ABC. ट्रायंगल ABC मध्ये काय सांगितले बघा, फ्रॉम फर्स्ट कंडिशन. फर्स्ट कंडिशन कुठून कुठपर्यंत आहे बघा, इथून इथपर्यंत. मग काय सांगितलंय बघा फर्स्ट कंडिशन मध्ये, अँगल A इज इक्वल टू. मग बघा मी लिहिलं अँगल A आणि सिम्बॉल कोणतं त्याला सांगितलंय, इज इक्वल टू. बघा
इज इक्वल टू, म्हणून मी सिम्बॉल दिला इज इक्वल टू. पुढे बघा, द सम ऑफ, कोणतं साईन द्यायचंय, सम. सम म्हणजे कोणतं साईन आहे, प्लस. मग बघा मी या साईडला लिहिलं साईन प्लस. कुणाची सम घ्यायची आहे, मेजर्स ऑफ अँगल बी अँड अँगल सी. तर अँगल बी आणि अँगल सी चे काय घ्यायचे, सम. बघा इथं लिहिलं अँगल बी प्लस इथं काय लिहिलं अँगल सी. हे असणार आहे तुमचं फर्स्ट इक्वेशन. हे तुमचं काय असणार आहे, फर्स्ट कंडिशन नुसार फर्स्ट इक्वेशन. आता बघा, फ्रॉम सेकंड कंडिशन, आता सेकंड कंडिशन कुठून कुठपर्यंत आहे बघा, द रेशो ऑफ मेजर्स ऑफ अँगल बी अँड अँगल सी. बघा रेशो घ्यायचा आहे कुणाचा, अँगल बी आणि अँगल सी चा. मग रेशो म्हणजे तुम्ही कसं लिहिताय, न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरच्या फॉर्म मध्ये. मग बघा अँगल बी अपॉन अँगल सी इज इक्वल टू, बघा अँगल बी अँड अँगल सी सिम्बॉल दिलाय इज इक्वल टू, काय रेशो दिलाय 4:5. तुम्ही रेशो आणि प्रपोर्शन चॅप्टर मध्ये शिकलाय, इज टू असेल तर कसं लिहायचं, 4/5. हे झालं तुमचं सेकंड कंडिशन. आणि देन फाइंड काय करायचं आहे, मेजर्स ऑफ अँगल्स ऑफ ट्रायंगल. ही आपली कोणती कंडिशन झाली, सेकंड. आता बघा ही कंडिशन थोडी सिम्प्लिफाय करूया. म्हणजे काय करूया बघा, ह्याच्यामध्ये आपण काय करू शकतो, तुम्हाला मी बऱ्याच वेळेला सांगितले की दोन्ही साईडला जर न्यूमरेटर डिनॉमिनेटर असेल आणि जर मध्ये साईन इज इक्वल टू असेल तर नेहमी त्यांच्यामध्ये करायचं क्रॉस मल्टिप्लिकेशन. कोणतं मल्टिप्लिकेशन करायचं, क्रॉस. दोन्ही साईडला न्यूमरेटर डिनॉमिनेटर आहेत आणि मध्ये साईन आहे इज इक्वल टू. आता आपण यांच्यामध्ये काय करणार आहे, क्रॉस मल्टिप्लिकेशन. बघा क्रॉस मल्टिप्लिकेशन करूया. 5 इंटू काय येणार आहे, अँगल बी इज इक्वल टू 4 इंटू काय लिहिणार आहे, अँगल सी. आता समजा मला जर अँगल सीचं मेजरमेंट पाहिजे असेल तर मी काय करणार, हा जो 4 मल्टिप्लिकेशनला हा इंटूला आहे ह्या साईडला शिफ्ट करणार. म्हणजे काय जाणार, डिव्हिजनला जाणार. मग आधी आपण या साईडची व्हॅल्यू लिहा, 5 अँगल बी आणि अपॉनला किती लिहिणार, 4. बघा मी अँगल सी ॲज इट इज इथं ठेवला आणि 4 मल्टिप्लिकेशनला ह्या साईडला आल्यानंतर काय झालं, डिव्हिजनला झालं. बरोबर आहे. आता बघा ह्याला इक्वेशन सेकंड द्यायला नको, ह्याला इक्वेशन नंबर दिवे 2. म्हणजे बघा अँगल सी इज इक्वल टू ला काहीतरी तुम्हाला आन्सर मिळाले. म्हणजे अँगल सी ची व्हॅल्यू काय आली, 5 अँगल बी अपॉन 4. आता तुम्हाला काय फाइंड करायचं आहे, तर ट्रायंगलचे 3 अँगल तुम्हाला काय करायचे आहेत, फाइंड करायचे आहेत. मग तुम्हाला माहित आहे द सम ऑफ मेजर्स ऑफ ऑल अँगल्स ऑफ ट्रायंगल इज इक्वल टू किती असते, 180 डिग्री असते. म्हणजे ह्या पण ट्रायंगलच्या तिन्ही अँगलची ऍडिशन किती असणार आहे, 180 डिग्री असणार आहे. मग बघा इथंच लिहूया, थांबा. वी नो दॅट, काय लिहिणारा, द सम ऑफ मेजर्स ऑफ ऑल अँगल्स ऑफ ट्रायंगल इज 180 डिग्री. मग आता बघा तिन्ही अँगलची सम किती आल्या, 180 डिग्री. मग आता बघा ट्रायंगल ए बी सी सांगितलंय, म्हणजे त्याचे अँगल कोणकोणते येणार, अँगल ए, अँगल बी आणि अँगल सी. आणि त्याचे आपल्याला सम किती घ्यायचे, 180. मग बघा अँगल ए प्लस अँगल बी प्लस अँगल सी इज इक्वल टू किती घेणार आहे, 180 डिग्री. आता बघा आपल्याकडे कुणाची व्हॅल्यू आहे, अँगल सी ची व्हॅल्यू आहे. किती आहे सी ची व्हॅल्यू, 5 अँगल बी अपॉन 4. त्याच्यापेक्षा बघा अँगल ए कुणाच्या इक्वल आहे फर्स्ट इक्वेशन मध्ये, अँगल बी आणि अँगल सी च्या. म्हणजेच मी अँगल ए च्या जागी काय लिहू शकतोय, अँगल बी प्लस अँगल सी लिहू शकतोय. मग आता इथं बघा अँगल ए च्या जागी लिहूया अँगल बी प्लस अँगल सी. मी ह्याच्यासाठी हे 2 लिहिले. परत बघा काय काय राहिलंय, अँगल बी प्लस अँगल सी इज इक्वल टू 180 डिग्री. आणि इथं काय लिहिणार आहे तुम्ही, फ्रॉम कोणत्या इक्वेशन वरून लिहिलं, तर 1 या इक्वेशन वरून लिहिलं. मग आता बघा इथं पण अँगल बी आहे, इथं पण अँगल बी आहे आणि दोन्हीकडे पण साइन प्लस आहे. मग अँगल बी प्लस अँगल बी किती झाले, अँगल 2 झाले. म्हणजे कसं लिहिणार, 2 अँगल बी प्लस, बघा इथं पण सी आहे आणि इथं पण सी आहे. मग 2 अँगल सी म्हणजे काय लिहिणारा, 2 अँगल सी आणि इज इक्वल टू किती लिहिणारा, तर 180 डिग्री. बरोबर आहे. आता काय करूया बघा,
इथं अँगल सी आलाय. मग आता बघा अँगल सी ची व्हॅल्यू काय तुमच्याकडे 5 अँगल बी अपॉन 4. म्हणजे इथं अँगल सीच्या जागी तुम्ही काय लिहू शकता 5 अँगल बी अपॉन 4. बघा 2 अँगल बी प्लस हा 2 ॲज इट इज लिहिला इंटू अँगल सीच्या जागी काय लिहिणारा तर 5 अँगल बी अपॉन किती लिहिणारा 4 आणि इज इक्वल टू या साईडला आपलं काय 180 डिग्री. बरोबर आहे. आता काय करूया बघा 2 अँगल बी प्लस मल्टिप्लिकेशन करा 2 5 जा किती येणार आहे 10 येणार आहे. म्हणजे 10 अँगल बी आणि अपॉनला किती आहे तुमचं 4 आणि इज इक्वल टू किती लिहिणारा तर 180 डिग्री. मग आता बघा ऍडिशन करा 2 अँगल बी प्लस 10 अँगल बी म्हणजे किती अँगल होणार आहे 10 प्लस 2. एक मिनिट थांबा हा 4 कॉमन येणार नाही हा 4 ॲज इट इज लिहूया. बरोबर आहे. हा 4 अँगल बीचा आहे हा ॲज इट इज लिहिला. आता बघा हा 4 डिव्हिजनला आहे या साईडला आल्यानंतर काय होणार आहे मल्टिप्लिकेशन होणार आहे. म्हणजे 4 इंटू 2 काय होणार आहे अँगल 4 इंटू 2 किती लिहिणार आहे 8. हा अँगल बी ॲज इट इज प्लस बघा 10 अँगल बी आणि परत अपॉनला 4 ॲज इट इज ह्याचा आहे तसंच ह्यानं मल्टिप्लाय केले ह्याला केलं काय आपण नाही. म्हणजे हा 4 ॲज इट इज लिहिणार आणि अपॉनला किती लिहिणार 180 डिग्री. मग आता बघा 8 अँगल बी आणि 10 अँगल बी 8 प्लस 10 ऍडिशन किती त्या 18 म्हणजे आपण किती लिहिणार 18 अँगल बी अपॉन किती 4 आणि इज इक्वल टू 180. परत बघा हा 4 डिव्हिजनला आहे त्या साईडला केल्यानंतर काय होणार मल्टिप्लिकेशन म्हणजे बघा 10 अँगल बी इज इक्वल टू 180 हा डिव्हिजन आहे त्या साईडला गेल्यानंतर होणार आहे मल्टिप्लिकेशन म्हणजे इंटू 4. आता मला कोणाचा आन्सर पाहिजे अँगल बीचं. मग बघा मी अँगल बी ॲज इट इज लिहिला 10 कोणत्या साईडमध्ये मल्टिप्लिकेशन त्या साईडला गेल्यानंतर काय होणार आहे डिव्हिजन. आधी आपण ह्या साईडची व्हॅल्यू लिहा 180 इंटू 4 आणि अपॉन किती 10 आहे. बरोबर आहे. मग आता बघा एक मिनिट थांबा बघा भाग घालूया 10 एके 10 परत येतं बघा 10 एके 10 किती उरते 18तनं 10 गेल्यानंतर किती उरतात 8 म्हणजे इथं किती झाले 80. परत बघा 10 8 80 आणि बघा थांबा 10 एके 10 आणि 18 10 किती येते 180 येते. आणि काय काय राहिलं बघा 10 इंटू 4 अँगल बी इज इक्वल टू 10 इंटू 4 म्हणजे अँगल बीचं अँगल किती आलाय तर 40 डिग्री. बरोबर आहे. बघा 10 एके 10 आणि 18 10 किती येते 180 आणि 10 चौक 40. बरोबर आहे. आता बघा तुम्हाला 3 अँगल फाइंड करायचे आहेत अँगल ए अँगल बी आणि अँगल सी. मला आता कोणता अँगल मिळालाय अँगल बी. आता बघा तुमच्याकडे 2 इक्वेशन आहेत फर्स्ट आणि सेकंड. मग ही अँगल बी ची व्हॅल्यू कोणत्या इक्वेशन मध्ये पुट केल्यानंतर ना मला दुसरा अँगल मिळेल. बघा इथं जर मी अँगल बी ची व्हॅल्यू पुट केली तर मला अँगल सी मिळणार का नाही. बरोबर आहे. म्हणजे बघा फ्रॉम इक्वेशन 2 काय इक्वेशन आहे बघा तर 5 अँगल बी अपॉन 4 इज इक्वल टू अँगल सी. आता बघा व्हॅल्यू पुट करूया 5 इंटू अँगल बीचं मेजरमेंट किती आहे 40 अपॉन 4 इज इक्वल टू काय अँगल सी. कॅल्क्युलेशन करूया बघा 4 1 जा 4 4 10 जा 40 आणि बघा 10 5 जा किती येणार आहे 50 इज इक्वल टू अँगल सी म्हणजेच अँगल सीचं मेजरमेंट येणार आहे 50. बघा अँगल बी मिळाला अँगल सी मिळाला कोणता अँगल मिळायचा आहे ए. आता बघा फर्स्ट आता सेकंड इक्वेशन चालेल मी फर्स्ट इक्वेशन मध्ये जर बी आणि सी ची व्हॅल्यू पुट केली तर मला अँगल ए चा आन्सर मिळणार का नाही मिळून जाणार. बघा फ्रॉम इक्वेशन 1 काय बघा इक्वेशन 1 अँगल ए इज इक्वल टू अँगल बी प्लस अँगल सी. मग बघा बी काय आहे 40 प्लस सी काय आहे 50. बघा 40 प्लस 50 आन्सर किती येणार आहे 90 म्हणजेच आपल्याकडं अँगल ए किती डिग्री आलाय 90 डिग्री. आता तुम्ही हे सगळं कॅल्क्युलेशन केले मग तुमचं आन्सर करेक्ट आहे का रॉंग आहे तुम्ही कसं चेक करणार तुम्हाला माहित आहे की ट्रायंगलच्या ऑल अँगल्सची मेजरमेंट किती असतात 180 डिग्री असतात. मग सम करून बघूया 40 प्लस 50 किती येते 90 आणि हा राहिलेला 90 प्लस 90 किती येते 180. म्हणजे आपण जे कॅल्क्युलेशन केले ते एकदम काय
करेक्ट आहे. किंवा बघा फर्स्ट इक्वेशन वरून देखील तुम्हाला कळते काय सांगितले. फर्स्ट इक्वेशन अँगल ए हा कुणाच्या इक्वल आहे, बी प्लस सीच्या, म्हणजे जेवढी अँगल ए ची व्हॅल्यू आहे तेवढी ह्या दोघांची ऍडिशन आहे. आल्या का बघा, अँगल ए 90 आहे, राहिलेल्या दोन अँगलची ऍडिशन 90 येते का बघा, 40 प्लस 50 90 येते. बरोबर आहे. म्हणजे आपण जे कॅल्क्युलेशन केलं हे करेक्ट आहे हे ओळखता पण आपल्याला यायला पाहिजे. लक्षात आलं काय. बघा हा एक्झाम्पल इझी आहे, काही अवघड नाही, याच्यामध्ये एकदम सोप्या भाषेमध्ये तुम्हाला एक्सप्लेन केलेलं आहे. बघा तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं क्वेश्चन नंबर 7 आणि क्वेश्चन नंबर 8. आता ह्या प्रॅक्टिस सेटमधील दोन एक्झाम्पल राहिलेत 9 आणि 10, ते आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघणार आहे. व्हिडिओ जर आवडत असतील तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा. थँक्यू.